नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेचा इतिहास या पेपरचा अभ्यास करतो. तर मित्रांनो, आपण पहिलं प्रकरण बघतोय, प्रारंभीची सामाजिक सुधारणा. त्यामध्ये 19वं शतक आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली जी परिस्थिती होती, या परिस्थितीचा आपण आढावा घेतला. ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी केलेल्या सुधारणांचा आढावा जो आहे हा आढावा घेतला. त्यानंतर परमहंस सभा आपण बघितली आणि आज आपण प्रार्थना समाजाचं कार्य जे आहे, हे प्रार्थना समाजाचं कार्य कशा पद्धतीचं आहे याचा जो विचार आहे, याचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास मित्रांनो आपण थोडक्यामध्ये करणार आहे. तर आपण जर बघितलं तर हिंदू धर्म आणि हिंदू धर्मामध्ये शिरलेल्या अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत, ह्या वाईट गोष्टी आणि ज्या चालीरीती आहेत, ह्या चालीरीती दूर सारून धर्माचं जे शुद्धीकरण आहे, हे धर्माचं शुद्धीकरण करण्यासाठी राजाराम मोहन राय आणि राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची जी स्थापना होती ही बंगालमध्ये केली. या समाजाच्या कार्यामुळं इथं सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र आणि या धार्मिक क्षेत्रामध्ये जे मोठं परिवर्तन आहे, हे परिवर्तन घडून आलं आणि ही जी चळवळ होती, या चळवळीनं महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना भारावून सोडलं. त्यांच्यातील वैचारिक जागृत झाली आणि वैचारिक जागृतीतून महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे, ही स्थापना झाली. इंग्रजी राजवट, पाश्चात्य जे शिक्षण आहे, हे पाश्चात्य शिक्षण पद्धती आणि तत्त्वज्ञान या गोष्टींचा प्रभाव पडून सामाजिक सुधारणेच्या चळवळीला चालना मिळाली. महाराष्ट्रामध्ये वैचारिक क्रांतीचं प्रबोधनाचं कार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी महात्मा फुले इत्यादी सुधारक करत होते आणि त्यांच्या कार्यामुळंच धर्म सुधारणेची पार्श्वभूमी तयार झाली. धार्मिक क्षेत्रामध्ये बुद्धिनिष्ठ विचारसरणी स्वीकारणारी काही मंडळी निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये धर्मसुधारणेच्या चळवळीचा अग्रमान जो आहे हा परमहंस सभा जी आहे, ह्या परमहंस सभेला प्रामुख्यानं द्यावा लागतो. आणि 1849मध्ये परमहंस सभेची जी स्थापना आहे, ही परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग रामकृष्ण परमहंस, बाबा पद्मनजी, बहु महाजन इत्यादींनी मुंबई इथं केलेली आपल्याला दिसते. या संघटनेचं कार्य गोपनीय होतं. या सभेच्या ध्येय धोरणावर ख्रिश्चन तत्वांचा प्रभाव होता. जातीभेद निर्मूलन, मूर्तीपूजेला विरोध, सर्व जाती धर्माचं एकीकरण हे उद्देश या सभेनं स्वीकारलेले होते. आणि या सभेमध्ये वेगवेगळ्या धर्माची लोकं जे आहेत, ही लोकं सामावलेली आपल्याला दिसतात. आणि लोक विचारांना परिपक्व असले तरी सामाजिक रोष आणि या सामाजिक रोषाला तोंड देण्या इतपत धैर्यशील नव्हते. त्यामुळे त्यांनी या संघटनेचं कामकाज जे होतं, हे या संघटनेचं कामकाज त्यांनी गुप्तपणे चालवलेलं आपल्याला दिसून येतो. 1860मध्ये या संघटनेचे सदस्य आणि या संघटनेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली आणि लोकक्षोभाच्या भीतीनं अनेकांनी या सभेतनं अंग काढून घेतलं, काढता पाय घेतला आणि सभेचं कामकाज जरी ठप्प झालं असलं तरीसुद्धा समाजामध्ये तिची जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा मोठी असलेली आपल्याला दिसते. लोकसभेविषयी लोक आदर बाळगून असलेली आपल्याला दिसतात. अशी ही प्रार्थना समाज. ह्या प्रार्थना समाजाची स्थापना कशी झाली तर 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावानंतर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवन आणि आर्थिक जीवनामध्ये अनेक जे स्थित्यंतर आहेत, ही स्थित्यंतरं घडून आली. परमहंस सभेतील काही विचारवंतांना आणि इतरांनाही हिंदू धर्मातल्या वाईट प्रथा गेल्या पाहिजेत असं वाटत होतं आणि धर्मसुधारणेची जी चळवळ आहे, या धर्मसुधारणेच्या चळवळीला जी गती आहे, ही गती दिली पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत असलेलं दिसून येतं. आणि मग अशा वातावरणामध्ये 1864मध्ये ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक केशवचंद्र सेन मुंबईमध्ये आले आणि त्यांनी धर्म सुधारणेविषयीची जी व्याख्यान आहे, ती व्याख्यानं दिली. त्यांच्या व्याख्यानाचा, त्यांच्या कार्याचा प्रभाव जो आहे, हा प्रभाव नवविचारवाद्यांवर पडला. धर्मसुधारणेला चालना मिळाली.
आणि दादोबा पांडुरंग आणि त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकारानं 1867 प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये झाली. त्यामध्ये सुरुवातीला रामलाल कृष्ण, परमानंद भाऊ महाजन इत्यादी सदस्य होते. डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे ही मातब्बर मंडळी त्यामध्ये नंतर दाखल झाली आणि या समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. गिरगाव येतं या समाजानं स्वतःची इमारत बांधली. असा हा प्रार्थना समाजाचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं तर ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचं पाहायला मिळतं. हिंदू धर्मातील एक सुधारक पंथ म्हणून प्रार्थना समाजानं कार्य सुरू केलं आणि ब्राह्मो समाज परमेश्वर आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, आत्मा आणि परमात्मा यांचं अद्वैत मानतो. प्रार्थना समाजाला मूर्तीपूजा मान्य नसली तरी परमेश्वराला ते सगुण मानत होते. हे या दोन पंथातील महत्त्वाचे फरक होते. हे लक्षात घेतल्यानंतर प्रार्थना समाजाचं तत्त्वज्ञान समजणं सुलभ होतं. प्रार्थना समाज हिंदू धर्माभिमानी होता. महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाची त्याला मान्यता असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळंच या समाजाच्या सभेमध्ये महाराष्ट्रीय संतांचे अभंग म्हटले जातात. प्रार्थना समाजाचं तत्त्वज्ञान विशद करताना असं म्हणता येतं की परमेश्वर एक आहे. या जगनियंत्रक, अनंतरूपी, सर्वशक्तिमान, पाप नाशक, पालनकर्त्या परमेश्वराला शरण जर गेलो तर इहलोकी सुख मिळतं. त्याचं गुणगान करणं, त्याला आवडणारी सत्क्रिया करणं हीच त्यांची खरी पूजा. मूर्ती किंवा अन्य सृष्ट पदार्थांची पूजा त्याला पोचत नाही. तो अवतार घेत नाही. त्यानं कोणताही धर्मग्रंथ केलेला नाही. सर्व माणसं ईश्वराची लेकरं आहे. आपापसामध्ये बंधुभावानं वागणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यानं परमेश्वर प्रसन्न होतो अशी भावना असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग केशवचंद्र सेन 1868 मुंबईला प्रामुख्यानं आलेले दिसतात आणि 1869 डॉक्टर भांडारकर प्रार्थना समाजाचे सदस्य झाले. न्यायमूर्ती रानडे प्रार्थना समाजाच्या जुन्या भागवत धर्माची शाखा मानत होते. भागवत धर्म हा प्रोटेस्टंट पंथाप्रमाणे आहे. मध्ययुगापासून महाराष्ट्रीय संतांनी सुरू केलेली आध्यात्मिक सामाजिक प्रगती, बहुजनांचा उद्धार आज प्रार्थना समाज चालवत आहे असं म्हणतात. आणि न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाज आणि या प्रार्थना समाजाची जी उद्दिष्ट आहे ही उद्दिष्ट सांगताना म्हणतात की समाजाची नैतिक प्रगती साधून ईश्वर पूजेची वर्तमान चौकट काढून तिथं अध्यात्मनिष्ठ दुसरी व्यवस्था देणं हे आपली उद्दिष्ट असली पाहिजे. या प्रार्थना समाजाची तत्त्व काय होती तर प्रार्थना समाजाची तत्त्व होती परमेश्वर एक आहे. तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे आणि सर्वांवर तो सारखंच प्रेम करतो. परमेश्वर हा पृथ्वी तलावर एकच आहे. फक्त आम्ही सोयीसाठी त्याला वेगवेगळी नावं दिलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्या पूजा अर्चा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही करतो. प्रार्थना समाजानं सत्य, सदाचार, भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत सांगितले. या मार्गानं जर आपण गेलो तर खरंच तो प्रसन्न होतो. प्रार्थनेमुळं भौतिक फलप्राप्ती होत नाही, पण प्रार्थनेमुळं आध्यात्मिक उन्नती मात्र होते. प्रार्थनेमुळं आपलं मन जे हे मन प्रसन्न होतं. आपण म्हणतो परमेश्वर अवतार घेतो. परमेश्वर अवतार घेत नाही प्रार्थना समाजाचं मत नाही. आणि परमेश्वरानं कुठला धर्मग्रंथ लिहिला. मूर्तीपूजा तर परमेश्वराला मान्यच नाही. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहोत म्हणून सर्वांनी बंधुभावांच्या भावनेनं एकमेकांची
जी उपासना आहे ही उपासना केली पाहिजे. एकमेकांशी जी व्यवहार आहे हा व्यवहार बंधुभावाच्या माध्यमातून केला पाहिजे. आणि मग उपासना पद्धती कुठल्या होत्या तर प्रार्थना मंदिरामध्ये साप्ताहिक उपासना केली जात असून तिची 6 अंग मानली जातात. उद्बोधन, स्तवन, कृतज्ञता दर्शन, प्रार्थना, निरूपण, आरती. तर उद्बोधनामध्ये काय आहे, त्याचे विचार मनातनं काढून टाकायचे. स्वतः आणि इतर उपासकांना उपासोन्मुख बनवायचं. स्तवन, ईश्वराचं सामर्थ्य, तेज, पावित्र्य, प्रेम इत्यादी गुणांचं स्तवन केलं पाहिजे. कृतज्ञता दर्शन, ईश्वराविषयी कृतज्ञता जी आहे ही कृतज्ञता व्यक्त करावी. प्रार्थना, अभंग आहेत, ओव्या आहेत, प्रार्थना करावी वेगवेगळ्या. निरूपण, उपदेशात्मक प्रवचनाचा लाभ घ्यायचा. उपासनेसाठी समाजानं अनेक प्रार्थना मंदिरं उभारली. असा हा प्रार्थना समाजाचं कार्य कसं होतं तर प्रार्थना समाजानं धर्म प्रचारापेक्षाही सामाजिक सुधारणेच्या चळवळीकडं विशेष लक्ष पुरवलं. अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, बालविवाहाला विरोध इत्यादी क्षेत्रामध्ये या समाजानं भरीव असं कार्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि या समाजाच्या वतीनं अनेक लोकोपयोगी कामं झाली. नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशानं नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. या संघटनेनं अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात मोलाचं कार्य केलं. प्रार्थना समाजाच्या वतीनं पंढरपूर इथं अनाथ बालकाश्रम काढण्यात आला. समाजाच्या माध्यमातून समाजाच्या गरजेच्या दृष्टीनं ही खरं तर अतिशय मोठी आणि भरीव कामगिरी होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अनाथाश्रमापासून या समाजानं प्रेरणा घेतली आणि मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था सुरू केली. मजुरांसाठी रात्र शाळा सुरू केली. प्रार्थना समाजाची तत्त्व पटवून देण्यासाठी या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकांचं निरसन करण्यात आलं. प्रार्थना समाज आणि या प्रार्थना समाजाला वैचारिक आणि निस्वार्थी नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापर्यंतच त्याचं जे कार्य आहे हे कार्य पोहोचू शकलं. याचं प्रमुख कारण काय, त्यातील सुधारक मिशनऱ्यांचं अनुकरण करत होते आणि त्यामुळे हिंदूंना त्यांच्या कार्याविषयी फारशी आपुलकी वाटली नाही. त्याचबरोबर प्रार्थना समाजाच्या प्रवर्तकात, विचारात आणि कृतीत बऱ्याच वेळा विसंगती दिसून येते. हा समाज ब्रिटिश सत्तेचं समर्थन करत होता, त्यामुळे त्याची व्याप्ती वाढली नाही. मात्र त्याच्या कार्यामुळं महाराष्ट्रामध्ये धर्म परिवर्तन चळवळ जी आहे ही धर्म परिवर्तन चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागली.
हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. तेव्हा प्रार्थना समाजाचं कार्य जे हे कार्य वाखाणण्यासारखं असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्यानंतर प्रार्थना समाज आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं कार्य जे हे कार्य कशा पद्धतीचं आहे हे मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद. थँक्यू.